नमस्कार मंडळी, छाया होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी व्हर्जनमधले बीटरूटचे पराठे। त्यासोबत केलेली आहे आपली दह्याची थंडगार अशी कोशिंबीर केलेली आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण या पराठ्याची रेसिपी पाहत आहोत। आपल्याला बीटरूटचा पराठा करायचा आहे। त्यासाठी आपल्याला बीटरूटचा ज्यूस काढून घ्यायचा आहे। त्यासाठी बीटरूट चिरून मिक्सरमध्ये पाणी घालून आपल्याला ते चांगल्या प्रकारे स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ती पेस्ट आपण गाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहोत आणि आपल्याला अशा प्रकारे हा बीटचा ज्यूस मिळतो। तर या बीटच्या ज्यूसने आपण आपले गव्हाचे पीठ आपण तिंबून घेणार आहोत, कारण की आपल्याला बीटरूटचे पराठे बनवायचे आहेत। तर हे आपले साधे गव्हाचे पीठ आहे की जे की आपण रोज पोळ्या करतो ते, आणि त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण, जिरेपूड, छानपैकी या बीटरूटच्या ज्यूसने तिंबून घेणार आहोत। लहान मुलं किंवा मोठे व्यक्ती हे बीटरूट खाण्यासाठी नाक मुरडतात, त्यांना बीटरूट आवडत नाही, त्यामुळे ते खात नाहीत। पण बीटरूट हे खूपच हेल्दी असे पौष्टिक असे असते आणि त्यामुळे आपल्या रक्ताची पातळी वाढते। रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे। तर त्यासाठी तुम्ही बीट खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारची रेसिपी नक्की करून मुलांना खाऊ घालू शकता। अशी रेसिपी केल्यानंतर ते आवडीने खातील। पाहू शकता आपले हे पीठ तिंबून झाले आहे। छानपैकी आपण हे तिंबून घेतलेले आहे आणि त्याला मस्तपैकी आपल्याला तेलाचा हात लावून आपल्याला झाकून ठेवायचे आहे। या आपण तिंबून घेतलं आहे तर 15 ते 20 मिनिटासाठी आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवूयात, म्हणजे आपले पराठे छानपैकी क्रिस्पी आणि मऊसूद होतील। तर चला मग पुढची तयारी करून घेऊयात। तर आपल्याला बीटरूटचे पराठे करायचे आहे, तर त्यासाठी आपण बटाट्याचे स्टफिंग करणार आहोत। तर बटाट्याचे स्टफिंग करण्यासाठी आपण हे बटाटे छानपैकी उकडून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला या बारीक खिसणीने खिसून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते छानपैकी मॅश होतील, त्याच्या गाठी राहणार नाहीत। या स्टफिंगमध्ये आपण काही मसाले घालणार आहोत, जसं की मीठ, जिरेपूड घातलेली आहे, मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे तिखटसाठी, आणि भरपूरशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। यामध्ये अगदी थोडे आपल्याला काळे मीठ पण घालायचे आहे आणि छानपैकी हे आपली स्टफिंग मिक्स करून घ्यायची आहे। हे पहा, आपली स्टफिंग रेडी झाली आहे। तर पाहू शकता आता आपण करणार आहोत याची कोशिंबीर। तर आपल्या बीटरूटच्या पराठ्यासोबत दह्याची कोशिंबीर अतिशय मस्त आणि रुचकर लागते आणि पोटाला थंडावा, उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारी ही आपली कोशिंबीर होणार आहे आणि बीटरूटच्या पराठ्यासोबत तर अतिशय अप्रतिम अशी लागते। कलरफुल आपली ही कोशिंबीर होणार आहे। तर प्रथम मी हे आपले मस्तपैकी ताजे दही घेतलेले आहे आणि ते आपल्याला मस्तपैकी विस्करच्या सहाय्याने असे मिक्स करून घ्यायचे आहे। आपण प्रथम 2 ते 3 चमचे साखर, काळे मीठ, साधे मीठ घालणार आहोत आपण, जिरेपूड, बीटरूटच्या पण घालणार आहोत। हे पहा, काकडी मी खिसून घेतलेली आहे छानपैकी, आणि त्यातले पाणी आपल्याला घालायचे नाही आहे, कारण आपली कोशिंबीर पातळ होईल म्हणून थोडी अगदी पिळून घ्यायची आहे आणि आपली ही काकडी घालायची आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत आपले कांदा, टोमॅटो,
आणि अंगूर घालणार आहेत. अंगूरमुळे खूप छान टेस्ट येते आपल्या कोशिंबीरला. त्यानंतर घालणार आहे भरपूरशी कोथिंबीर बारीक चिरलेली. आणि ही मिरची मी याच्यासाठी ठेवली आहे की मिरचीचा थोडा मी तडका देणार आहे. अगदी पोटाला गारवा देणारी ही कोशिंबीर आपली रेडी होते. उन्हाळ्यामध्ये जरूर तुम्ही अशा प्रकारची कोशिंबीर करून खा. पराठ्यासोबत, पोळीसोबत, कशासोबत पण ही खाऊ शकता. पण मी आज पराठ्यासोबत केली आहे. पराठ्यासोबत अतिशय अप्रतिम अशी ही चविष्ट कोशिंबीर लागते. आपण कोशिंबीरला तडका देणार आहोत. हे पहा, आपल्या कोशिंबीरला आपण मिरचीचा तडका दिला आहे. हे पहा, चटपटीत अशी मस्तपैकी आपली कोशिंबीर रेडी झाली आहे. तर तवा प्रीहीट करण्यासाठी ठेवूयात. तर आपल्याला या कणकेचा थोडा गोळा घ्यायचा आहे. गोळा कमी घ्यायचा आहे आपल्याला आणि स्टफिंग जास्त भरायची आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. तर मी थोडा गोळा घेतलेला आहे आपल्या कणकेचा. तर पाहू शकता, आपण कणकेचा थोडा गोळा घेतलेला आहे आणि तो छानपैकी आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर अगदी आपण थोडे हे बटाट्याचे स्टफिंग घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. आणि अगदी जोर न देता हळूवारपणे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे. आणि दोन्ही साईडनी पण आपल्याला लाटायचे आहे, जेणेकरून दोन्ही पण साईड आपल्या पातळ होतील पराठ्याच्या. अगदी सर्व साईडनी आपल्याला समान लाटायचे आहे. झाला हे पराठा. तर आपण आता हे शेकून घेऊयात. तवा पण चांगला प्रीहीट झाला आहे. तर त्या अगोदर आपल्याला प्रथम पराठा घालायच्या आधी थोडे तेल घालायचे आहे. त्यामुळे आपला पहिला पराठा चिटकणार नाही तव्याला. आणि अशा प्रकारे मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे. लगेच पलटून घेणार आहोत. तर पाहू शकता किती मस्त असा कलर आपल्या या पराठ्याला आलेला आहे. तर लगेच आपण तेल यावर लावून घेणार आहोत. तुम्ही या जागी जर तूप लावले तरी काही प्रॉब्लेम नाही. भरपूरसं तेल लावायचं आहे आपल्याला. आणि खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता किती टम फुगलेला आहे आपला पराठा. की भाजला गेला आहे. तर आता हा मी काढून घेणार आहे. हे पहा, दुसरा पराठा पण आपण करून घेत आहोत. पिठाचं प्रमाण जर कमी ठेवलं तर आपल्या पराठ्याला पारी ही थोडी पातळ येते. सेम पहिल्यासारखाच आपण हा लाटून घेणार आहोत. हे पहा, आपला पराठा छानपैकी लाटला गेला आहे. पातळ भाजून घेऊयात.
पाहू शकता किती टम असे आपले हे पराठे फुलले आहेत. पाहू शकता मस्तपैकी आपला हा पराठा खरपूस भाजला गेला आहे. तर हाही पराठा आपण काढून घेणार आहोत. पाहू शकता किती मस्त आपले पराठे झालेले आहेत. एकही आपल्याला पराठा फुटलेला नाही. तर अशा प्रकारे आपण सर्व पराठे लाटून घेऊयात. आता आपले बीटरूटचे पराठे रेडी झाले आहेत. एकदम मस्त असे लुसलुशीत आपले हे पराठे झाले आहेत. तर पाहू शकता जवळूनच तुम्ही या पराठ्याचे स्ट्रक्चर पाहू शकता. अगदी मस्त आपले हे पराठे रेडी झाले आहेत. खायला एकदम अप्रतिम असे चविष्ट हे पराठे लागतात. मोठेच काय तर लहानेसुद्धा मागून खातील अशा प्रकारे हे चविष्ट पराठे आज आपण बनवलेले आहे. अगदी हेल्दी रेसिपी आहे. नक्की तुम्ही करून खा. आणि पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.